मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, दी पुणा मर्चंट चेंबर ही पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड मधले जे भुसार बाजारामधले जे घाऊक व्यापारी आहेत यांची संघटना आहे. आणि या संघटनेच्या वतीनं 38वे वर्ष हे सलग आणि इथं लाडू चिवड्याचा उपक्रम दिवाळीच्या निमित्तानं ही संस्था करत आलेली आहे. या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया हे माझ्या सोबत आहेत. नेमका काय उद्देशानं हा उपक्रम सुरू झाला, हे 38वे वर्ष आहे, काय सांगा? पुणा मर्चंट चेंबर ही व्यापाऱ्यांची संस्था म्हणून मातृसंस्था म्हणून नावाजलेली आहेच, पण सुरुवातीच्या काळापासून सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून हे उपक्रम 38 वर्षापासून राबवले जात आहेत. सुरुवातीला जेव्हा श्रीनिवासजी पाटील पुण्याचे कलेक्टर होते त्यावेळेला अन्नधान्याचा तुटवडा होता. त्यावेळेला त्यांनी एक विनंती केली होती चेंबरला की बाबा तुम्ही गोरगरिबांसाठी काय करू शकता का. तर त्यांनी साखर उपलब्ध करून दिली शासनातर्फे आणि हे लाडू तयार करण्याचं काम चेंबरला दिलं. तेव्हा ही सुरुवात झाली. पहिल्या वर्षी 5000 किलो तयार केलेला होता. आता मात्र हा टप्पा आम्ही 2 लाख किलो पर्यंत घेऊन गेलेलो आहोत. त्याला पुणेकर नागरिकांनी साथ दिलेली आहे. क्वालिटी आणि दर हे अति कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न चेंबरने केलेला आहे. क्वालिटी उत्तम आणि पॅकिंग उत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच हा आम्ही टप्पा गाठू शकलेलो आहोत. या वर्षी आमचाच मागच्या वर्षीचा रेकॉर्ड तोडून आम्ही 2.25 लाख किलो पर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण होईल. सांगा आता, ही म्हणजे इथं तुमचं सगळं बनवण्याचं काम चालू आहे, बरीच लोक इथं काम करतात. कशी सुरुवात होते, किती दिवसापासून सुरुवात होते, कसं म्हणजे ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं? साधारण आम्ही 11 दिवसापूर्वी, दिवाळीच्या 11 दिवसापूर्वी याला सुरुवात करतो. रविवारी 12 तारखेला भट्टीपूजनने सुरुवात झाली. भट्टीपूजन मुहूर्त बघूनच केला जातो आणि त्यानंतर हा माल तयार व्हायला सुरुवात होते. त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजे लाडू तोपर्यंत सुकून जातात आणि त्यानंतर पॅकिंग करून त्याचे वितरण करतो. 12 तारखेला भट्टीपूजन केलं, आज वितरण सुरू केलेलं आहे. आता ही विक्री कुठं कुठं होणार, म्हणजे लोकांना कसं कळणार की त्यांना समजा पुणा मर्चंट चेंबरचा लाडू चिवडा तर तुम्ही म्हणता रास्त दरामध्ये आहे, गोरगरिबांसाठी त्यांची दिवाळी गोड करणारा हा उपक्रम आहे, पण जर लोकांना तो खरेदी करायचा असेल तर त्यांनी कुठं खरेदी करायचं? या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि अनेक वृत्तपत्रांनी या 24 केंद्र कुठे कुठे आहे पुण्यामध्ये, म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, खडकी असेल, वारजे असेल, अशा पुण्याच्या परिसरामध्ये सगळीकडे आम्ही आणि पेठांमध्ये अशी 24 केंद्र केलेली आहे, ज्यांची नावं पण वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना हा माल वेळेवर आणि चांगला पोचावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता खरं तर या वर्षी अतिवृष्टीनं फार नुकसान झालेलं आहे आणि तिथं अनेक मदतीचा ओघ चाललेला आहे. खरं तर त्यांची दिवाळी गोड व्हावी अनेक संस्था काम करतात. तुमच्या संस्थेच्या वतीनं काय उपक्रमाची म्हणजे काय त्याच्यामध्ये काही वाटा असणार आहे? आपण सांगितलेलं ते योग्यच आहे. पुणा मर्चंट चेंबर रिलीफ फंड या माध्यमातून जिथेही कधीही कुठलाही आपत्ती आली त्यावेळेला धावून जाण्याचं हे पुणा मर्चंट चेंबरने काम केलेलं आहे. आता ही आपत्ती आल्यानंतर त्वरित 1000 धान्याचे किट पुणा मर्चंट चेंबरने स्वतः जाऊन, कारखान्याचे सदस्यांनी स्वतः जाऊन सर्व शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सन्मानाने दिलेले आहेत. आणि आता पुण्याच्या सामाजिक संस्थांना 2000 किलो लाडू आज वितरित होतोय आणि उद्या मला सांगायला आनंद होतोय 5000 पाकिटं पूरग्रस्त भागात देण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्वतः इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तुम्ही असं म्हणता की हे क्वालिटी प्रोडक्ट आहे पण आणि पुन्हा रास्त दरामध्ये विकायचं आहे, तर याचा मेळ कसा तुम्ही घालता? आम्ही वर्षभर व्यापार करतो, पण दिवाळीच्या वेळेला जिथनं आम्ही माल खरेदी करतो त्यांना विनंती करतो की आम्ही हा उपक्रम राबवतो, याच्यासाठी तुम्हाला कमी दरामध्ये द्यावा लागेल. आपल्याला म्हणजे सांगायला मला आनंद होतोय, तेलाचे आणि तुपाचे डबे प्रति डब्याला त्यांनी 100 रुपये कमी केले. असंच चना डाळ आणि साखर हे जे काही आम्ही माल खरेदी करतो ते डिस्काउंट रेटमध्ये आम्हाला मिळतं. हा जो मंगल कार्यालय जिथे हा तयार होतोय, हा 10 दिवसासाठी त्यांनी फक्त लाईटचं बिल एवढं मात्र घेऊन त्यांनी हा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे एकदम कमीत कमी दरामध्ये. या सगळ्यामुळेच आम्ही हे शक्य होतं की आम्हाला लोकांना कमीत कमी दरामध्ये देता येतं. आता किती दिवस हे सुरू राहणार आहे साधारण हे पाडव्यापर्यंत आम्ही याची विक्री करणार आहोत. पाडव्याला शेवट विक्री झाल्यानंतर भाऊबीज पर्यंत हा सगळ्यांना लाडू चिवडा पुरेल एवढा आम्ही माल तयार करतो. खूप चांगला उपक्रम आहे, याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला, तुम्हा सर्वांना. आपण बघितलं पुणा मर्चंट चेंबरचा हा लाडू चिवडा उपक्रम आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे ना, तो गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, त्यांना रास्त दरामध्ये
हा लाडू चिवडा मिळावा म्हणून पुणा मर्चंट चेंबरनं सुरू केलेला हा उपक्रम गेली 38 वर्ष निरंतरपणे सुरू आहे, अव्याहतपणे सुरू आहे आणि तो पुढे असाच सुरू राहणार आहे. आपण या सगळ्या घडामोडी, या ज्या बातम्या आहेत याच्याशी आपण कनेक्ट राहा. फॉर द पीपल न्यूजला आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.